जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण यू-जी-सी एन-टी-ए नेट एक्झाम जून 2025 बाबत महत्त्वाची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी यू-जी-सी मार्फत किंवा यू-जी-सी एन-टी-ए मार्फत एक परिपत्रक जारी करून देण्यात आलं आणि या परिपत्रकानुसार आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम फॉर्मच्या डेट्स, एक्झामची फीज, एक्झामचा मोड, कोणकोणते सब्जेक्ट्स असतात किंवा किती सब्जेक्ट्स असतात, परीक्षा सेंटर कोणत्या सिटीजमध्ये आहे, किती सिटीजमध्ये आहे, एज लिमिट काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे आणि एक्झामच्या टेंटेटिव्ह डेट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. बघा, सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम फॉर्म फायलिंग करण्याची जी काही डेट्स आहे ती बघणार आहोत. तर दिनांक 16 एप्रिल 2025 पासून ते 7 मे 2025 या दरम्यान परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत चालू झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की यू-जी-सी एन-टी-ए नेट एक्झाम ही जवळ-जवळ 85 विषयात 285 सिटीजमध्ये पूर्ण भारतभरातल्या ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आयोजित करण्यात येत असते. तर परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 7 मे 2025 च्या रात्री 11:59 मिनिटापर्यंत आहे आणि तुम्ही जे काही पेमेंट्स आहे ऑनलाईन म्हणा, ऑफलाईन म्हणा, तर 8 मेला रात्री 11:59 मिनिटापर्यंत तुम्ही भरू शकता. परीक्षा फॉर्म भरण्याचे जर का काही बदल झाला किंवा काही नजर चुकीनं स्पेलिंग मिस्टेक किंवा काही झाली, तर त्यामध्ये करेक्शन करण्यासाठी 9 आणि 10 मे हा कालावधी देण्यात आलेला आहे. तर आपल्याला आपली परीक्षा कधी होणार आहे किंवा कोणत्या सिटीमध्ये होणार आहे, याबाबतचं जे काही नोटिफिकेशन आहे, ते परीक्षेपूर्वी किमान 15 दिवस अगोदर आपल्या ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला भेटून जातं आणि 15 दिवस अगोदरच तुमचे हॉल तिकीट देखील येत असतात. परीक्षेची जी काही डेट्स आहे, ती 21 जून ते 30 जून या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र स्टेट एक्झाम ही 15 जून रोजी होणार आहे. त्याच्यानंतरच्या पुढच्या आठवड्यात 21 जून ते 30 जूनच्या दरम्यान ही परीक्षा देखील कंडक्ट केली जाणार आहे. आता दुसरा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षा फीच्या बाबतीत. तर परीक्षा फी जी काही असणार आहे, तर ती ओपन कॅटेगरीसाठी ₹1150 फी आहे. तर ओ-बी-सी किंवा एन-सी-एल किंवा नॉन क्रिमिनल कॅटेगरीतले जे काही विद्यार्थी त्यांच्यासाठी ₹600 आहे. तर जे विद्यार्थी एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी किंवा थर्ड जेंडर आहे, अशा विद्यार्थ्यांना ₹325 पर्यंत परीक्षा फी ही असणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट समजल्या, एक्झाम फी समजली. मोड ऑफ एक्झाम जो काही असणार आहे, तो जवळ-जवळ कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट असणार आहे. परीक्षा ही 85 विषयामध्ये घेतली जाते. यामध्ये परीक्षेचे सेंटर हे जवळ-जवळ संपूर्ण भारतभरात 285 पेक्षा जास्त सेंटरवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये एज लिमिटचा जर का क्रायटेरिया बघितला, तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे, की विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जी काही घेतली जाते, तर त्यामध्ये 3 प्रकारचे मोड असतात. एक आहे जे-आर-एफ, दुसरा आहे असिस्टंट प्रोफेसर आणि तिसरा आहे पी-एच-डी ओन्ली. ओके. जर का तुम्ही जे-आर-एफसाठी क्वालिफाय करणार असेल, तर ओपन कॅटेगरी किंवा अनरिझर्व्ह कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहे, त्यांच्यासाठी एज लिमिट मॅक्सिमम 30 आहे. ओके. किती आहे? 30 वर्ष. आणि जे विद्यार्थी ओ-बी-सी किंवा बाकीच्या कॅटेगरीचे आहे, म्हणजे कॅटेगरीमध्ये आहे, अशा विद्यार्थ्यांना 5 वर्ष रिलॅक्शन म्हणजेच 35व्या वर्षापर्यंत ते जे-आर-एफ क्वालिफिकेशनची परीक्षा ते देऊ शकता. बाकी असिस्टंट प्रोफेसर आणि पी-एच-डीच्या ॲडमिशनसाठी जी काही एलिजिबिलिटी आहे, त्याला एज लिमिट कोणत्याही पद्धतीने देण्यात आलेलं नाही. तर एखादा व्यक्ती 50 वर्षाचा जरी असेल, तरी तो असिस्टंट प्रोफेसर आणि पी-एच-डीसाठी प्रवेश तो घेऊ शकतो, यू-जी-सी नेट एक्झामच्या माध्यमातून. तुम्हाला परीक्षेची तारीख सांगितलेली आहे, की 21 जून ते 30 जूनच्या दरम्यान ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. सरतेशेवटी तुम्हाला एलिजिबिलिटी सांगतो. जे विद्यार्थी पी-जीच्या अंतिम वर्षाला आहेत, म्हणजे एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी, तसेच एम-बी-एचे असतील, एम-सी-एचे असतील किंवा अदर फॅकल्टीचे असतील. ओके. या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी क्वालिफाय म्हणजे पास आउट झालेले आहे आणि आता ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामकाज करत आहेत, तर त्यांच्यासाठी देखील एलिजिबिलिटी आहे. ते देखील विद्यार्थी यू-जी-सी नेट एक्झाम देऊ शकतात. पण तुम्हाला माहिती आहे की यू-जी-सी नेट एक्झाममध्ये काही जे काही 5 महत्त्वाचे अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये एम-एस-सी मॅथ आहे, केमिकल सायन्स आहे, असे जे काही विषय आहेत, ते यू-जी-सी नेट एक्झाममध्ये येत नाही. ते यू-जी-सी नेट एक्झामच्या सी-एस-आय-आर एक्झाममध्ये येतात. तर त्याच्या व्यतिरिक्त जे काही विद्यार्थी आहेत, तर ते हे सर्व विद्यार्थी परीक्षा देऊ शकता. एक इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटेल, ज्यामध्ये हे
102 पानांचं इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे आणि यामध्ये संपूर्णतः सविस्तर माहिती इथे यू-जी-सी नेट एक्झामच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर तुम्ही ही संपूर्णतः माहिती घेऊ शकता. याच्यामध्ये डिटेल माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना खूप डीपमध्ये जर का माहिती पाहिजे असेल, की सब्जेक्ट कोणते आहे, मी या माध्यमातून पी-जी पास आउट झालेलो आहे, तर त्या माध्यमातून कशी द्यायची, तर त्या बाबतीत त्यांना माहिती भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जी काही होणार आहे, ती सकाळ आणि दुपार अशा 2 शिफ्टमध्ये ती परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षा ही टोटल 3 तासाची असते, ज्यामध्ये पेपर नंबर 1 ला 1 तास आणि पेपर नंबर 2 ला 2 तास असे मिळून 3 तासाची परीक्षा असते. एकूण 300 मार्कांची ही परीक्षा घेतली जाते, ज्यामध्ये 150 एम-सी-क्यू विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली नाही. त्यामुळं देशातल्या टॉप 10 एक्झाममधली ही यू-जी-सी नेट एक्झाम आहे. त्यामुळं तुम्ही ह्या एक्झामच्या माध्यमातून भारतभरातल्या कोणत्याही विद्यापीठामध्ये, महाविद्यालयांमध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही जॉब करू शकता. तर अशाच नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया. तुम्हाला या यू-जी-सी नेट एक्झामचा फॉर्म कसा भरायचा याबाबतीत लवकरच व्हिडिओ केला जाईल. तो देखील व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुमच्या या व्हिडिओच्या बाबतीत काही किंवा या यू-जी-सी नेट एक्झामच्या बाबतीत काही जर का शंका असेल, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तसेच या सेट आणि नेट परीक्षेत कशा पद्धतीने उत्तीर्ण व्हायचा या संदर्भातला माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो जर का तुम्ही व्हिडिओ बघितला तर निश्चित तुम्हाला या परीक्षेत कशा पद्धतीने क्वालिफाय व्हायचं त्याचा मंत्र तुम्हाला भेटून जाईल. पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.